नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. नंदुरबार एलसीबीचा थरार. मध्य प्रदेशातून येणारे डेथ डीलर जेरबंद. गावठी पिस्टलसह अल्पवयीन मुलगा ताब्यात. दीपक गोसावी, तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी नंदुरबार. नमस्कार. नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने एलसीबी अवैध शस्त्र तस्करी विरुद्ध धडाकेबाज कारवाई करत मोठी कामगिरी फत्ते केली आहे. मध्य प्रदेशातून गावठी पिस्टल घेऊन महाराष्ट्रात शिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगारासह एका 16 वर्षीय विधी संघर्ष बालकाला पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत विनापरवाना शस्त्र आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली असून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 19 मार्च 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना एका खास गुप्त बातमीदाराकडून हॉट इनपुट मिळाले होते. मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील अरविंद निगवाले हा तरुण त्याच्या एका साथीदारासह काळ्या रंगाच्या HF डिलक्स मोटारसायकलने बेकायदा शस्त्रे घेऊन जावदा रोडने शहाद्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या आदेशाने तात्काळ सापळा रचण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार एलसीबीच्या पथकाने जावदा ते शहादा रोडवरील मंदाणे गावाबाहेर रात्रीच्या अंधारात मोर्चे बांधणी केली. काही वेळातच जावदा बाजूकडून एक संशयित मोटारसायकल क्र MP 10 MW 5182 येताना दिसली. पोलिसांनी सतर्कतेने गाडी थांबवून दोघांची चौकशी केली असता चालकाने आपले नाव अरविंद देवराम निगवाले, वय 23, रा, उमर TG, बडवानी असे सांगितले, तर मागे बसलेला मुलगा हा केवळ 16 वर्षांचा अल्पवयीन असल्याचे समोर आले. पोलिसांनी जेव्हा संशयित अरविंदची कसून अंगझडती घेतली तेव्हा त्याच्या कमरेला लपवलेले एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्टल मिळून आले. शस्त्राबाबत परवान्याची विचारणा केली असता दोघांकडेही कोणतेही कायदेशीर कागदपत्रे नव्हती. भरवस्तीत किंवा गुन्हेगारी कृत्यासाठी या शस्त्राचा वापर होणार होता का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने केली. PI हेमंत पाटील, PSI मुकेश पवार, विकास गुंजाळ अंमलदार, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, विकास कापुरे, शोएब शेख, भरत उगले, सतीश घुले. दोघांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 325 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.